मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही घडते ते फक्त सत्तेचा खेळ नाही, तर तो आहे एक मोठा राजकीय डाव. पडद्यामागे दिल्लीपासून गल्लीपर्यंत एक अतिशय मोठी रणनीती आखली जात आहे. एका बाजूला आहेत महाराष्ट्रातील भाजपाचे सर्वात मुख्य नेते आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणारे देवेंद्र फडणवीस, तर दुसऱ्या बाजूला आहे थेट भाजपाचे राजकीय वर्तुळातील चाणक्य अमित शहा. सध्या राजकीय वर्तुळात एक मोठी चर्चा सुरू आहे की फडणवीस यांनी महाराष्ट्रात ज्या नेत्यांना राजकीय दृष्ट्या संपवलं किंवा बाजूला केलं, त्यांनाच आता अमित शहा हळूहळू पुन्हा ताकद देत आहे. पण शहा असं करत का आहेत? काय फडणवीस हे भविष्यात थेट पंतप्रधान पदाचा संभाव्य चेहरा बनू नये म्हणून त्यांना महाराष्ट्रातच अडकवून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे का, असं म्हटलं जातं. यामागे आपल्याला आधी 2014 पासूनचा इतिहास समजून घ्यावा लागेल. जेव्हा देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा पक्षात त्यांच्या तोडीचे अनेक मराठी आणि ओबीसी चेहरे होते, पण फडणवीस यांनी अत्यंत कुशलतेने आणि केंद्रीय नेतृत्वाच्या मदतीने पक्षात स्वतःचा एकमेव चेहरा बनवून स्थापित केलं. यासाठी त्यांनी कोणती रणनीती वापरली? असं म्हणलं जातात की एकनाथ खडसे यांचं 2014 मध्ये खडसे हे मुख्यमंत्री पदाचे सर्वात मोठे दावेदार होते. ते फडणवीसापेक्षा ज्येष्ठ होते आणि त्यांचा उत्तर महाराष्ट्रात मोठा दबदबा होता. पण अचानक भ्रष्टाचारांचे आणि दाऊद लिंकचे आरोप झाले. फडणवीस यांनी नैतिकतेचा मुद्दा पुढे करत खडसेंना महसूल मंत्री पदाचा राजीनामा घेतला. त्यानंतर त्यांच्यावर चौकशी लागली गेली आणि पक्षात त्यांची ताकद इतकी मर्यादित केली गेली की अखेर खडसेंना कंटाळून भाजप सोडावा लागला. दुसरं मोठं उदाहरण म्हणजे विनोद तावडे. तावडे हे मुंबईतील आक्रमक मराठा चेहरा आणि शिक्षण मंत्री होते, पण फडणवीस सरकारने त्यांच्या काळात माहिती अधिकार आणि बोगस पदवी अशा वादामध्ये तावडेंना एकटं पाडलं. त्यांची महत्वाची खाती बदलली गेली, पोर्टफोलिओ लहान केला गेला आणि पुढे 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत तर थेट त्यांचं तिकीटच कापण्यात आलं. तिसरं उदाहरण म्हणजे पंकजा मुंडे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे या भाजपच्या सर्वात मोठ्या ओबीसी चेहरा होत्या. त्यांनी स्वतःला जनतेचे मनातील मुख्यमंत्री म्हटलं होतं, पण 2014 नंतर पंकजा मुंडेंच्या चिक्की घोटाळ्यांचा आरोप झाला, ज्यांची पक्षात कुणीही ढाल बनून पाठराखण केली नाही. पुढे 2019 मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. राजकीय जाणकार सांगतात की पंकजा मुंडेंना पराभूत करण्यासाठी पक्षातच अंतर्गत गटाने मदत केली, जेणेकरून पक्षात दुसरा कोणताही समांतर शक्ती केंद्र उभा राहणार नाही. अशाच प्रकारे आशिष शेलार यांच्यासारख्या मुंबईतील मोठ्या मराठा नेत्याला मुंबई भाजप अध्यक्षवरून हटवून साइडलाईन केलं गेलं. या सर्व उदाहरणावरून स्पष्ट होते की फडणवीसांनी मराठा आणि ओबीसी लॉबीला पक्षात स्वतःपेक्षा मोठं किंवा स्वतंत्र होऊ दिलं नाही. पण राजकारणात काळ बदलतो आणि समीकरणही. आता 2026 मध्ये चित्र पूर्णपणे उलटताना दिसत आहे. फडणवीस यांनी ज्या नेत्यांना पक्षात कमजोर केलं किंवा बाजूला ठेवलं, त्याच नेत्यांना आता अमित शहा यांचा गट पुन्हा सक्रिय करत आहे, असं राजकीय वर्तुळातील चर्चा आहे. याचं सर्वात ताजं आणि थेट उदाहरण म्हणजे विनोद तावडे. ज्या तावडेंना महाराष्ट्राला घरचा रस्ता दाखवत होता, त्यांना अमित शहा यांनी थेट दिल्लीत नेऊन भाजपाचं राजकीय सरचिटणीस बनवलं. आज तावडे हे थेट अमित शहा यांचं कोर टीमचे सदस्य आहे आणि आता हेच तावडे पुन्हा महाराष्ट्रात सक्रिय झाले आहेत. नुसते जुलै 2026 मध्ये विनोद तावडे यांनी मुंबईत रक्षा खडसे यांची निवासस्थानी जाऊन एकनाथ खडसेंची भेट घेतली. खुद एकनाथ खडसे यांनी काही दिवसापूर्वी जाहीर केलं होतं की अमित शहा यांनी त्यांना स्वतः फोन करून दिल्लीला बोलवलं होतं आणि भाजपामध्ये येण्याची ऑफर दिली होती. आता शहा यांच्या सूचनेवरून तावडे हे खडसेंच्या संपर्कात आहे. शहा यांचा हा गेम समजून घेणं सोपं आहे. याला राजकारणात डिवाइड अँड कंट्रोल म्हणतात. महाराष्ट्रात फडणवीस यांची एक हाती सत्ता राहू नये, तर त्यांच्या समोर पक्षातच तावडे यांच्यासारखे जुने अनुभवी चेहरे पर्यायी म्हणून शक्ती म्हणून उभे राहावेत, जेणेकरून फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात गुंतून राहतील. आता इथे एक सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. जर हा गेम असाच चालत राहिला आणि फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला झाले किंवा दिल्लीला गेले, तर महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? फडणवीसानंतर पक्षात दुसरा कोणताच मोठा चेहरा शिल्लक ठेवला गेलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण आता अमित शहा यांच्या धोरणेमुळे भविष्यातील मुख्यमंत्री पदासाठी नवीन नावं पुढे येत आहे. यात पक्षातले विनोद तावडे आहेत, पण सर्वात मोठी चर्चा आहे एकनाथ शिंदे यांच्या नावाची. असं म्हटलं जातात की अमित शहा पडद्यामागे एक अत्यंत मोठा प्लॅन आखत आहे. जर भविष्यात फडणवीसांचा प्रभाव कमी करायचा असेल तर एकनाथ शिंदे यांना
थेट भाजपामध्ये पक्षप्रवेश करून द्यायचा आणि त्यांना भाजपाचा सर्वात मोठा मराठा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे करायचं. शिंदे यांचा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःचा एक मोठा जनाधार तयार झाला आहे आणि आता त्यात अमित शहा यांचा मोठा वरदहस्त आहे. शिंदेनी जर भाजपामध्ये प्रवेश केला तर फडणवीसानंतर भाजपाला एक तयार आणि मजबूत मराठा चेहरा मिळेल, ज्यामुळे फडणवीसावर अवलंबून राहण्याची गरज पूर्णपणे संपून जाईल. शहा आतापासूनच तावडे आणि थेट शिंदेच्या माध्यमातून ही पर्यायी व्यवस्था तयार करत आहे. या सगळ्यांच्या मागे आणखी एक मोठी आणि महत्त्वाची संवेदनशील मुद्दा आहे, तो म्हणजे पंतप्रधान पदाचा चेहरा. भाजपामध्ये भविष्यात नरेंद्र मोदी नंतर पंतप्रधानांचा दावेदार कोण, या शर्यतीत अमित शहा यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव राष्ट्रीय पातळीवर नेहमीच चर्चेत असतं. फडणवीस जर महाराष्ट्रात सलग तिसऱ्यांदा यशस्वी मुख्यमंत्री म्हणून राज्य करत राहिले तर त्यांची राष्ट्रीय प्रतिमा खूप मोठी होईल आणि ते दिल्लीच्या शर्यतीत थेट शहा यांच्या समोर उभे राहू शकतात. म्हणूनच शहा यांच्या गटाकडून त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून साईडलाईन करण्याचा प्रयत्न करत आहे. या चक्रव्यूहात आता आणखी एक नवीन वळण आले आहे, ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची झालेली रहस्यमय भेट. विधान भवनाच्या दालनात शरद पवार आणि शिंदे यांची भेट झाली. त्यांच्यात काही काळ चर्चा झाली. ही भेट वरून साधी वाटली तरीही त्यात राजकीय धागेदोरे खूप खोल आहे. शरद पवार हे फडणवीस यांचे दीर्घकाळापासूनचे कट्टर विरोधक आहे, कारण फडणवीसांनीच पवार यांचा पक्ष फोडून अजित पवारांना सोबत घेतलं. तर दुसरीकडे शिंदे हे जरी फडणवीसांचे सहकारी असले तरी त्यांच्या सत्तेचा गुप्त संघर्ष आहे. अमित शहा यांचा शिंदेवर मोठा वरदहस्त आहे, त्यामुळे पवार आणि शिंदे यांची ही जवळी फडणवीस यांच्या भोवती अप्रत्यक्ष कोंडी निर्माण करण्यासाठी शहा यांच्या रणनीतीचा भाग तर नाही ना, अशी संख्या घेण्यास खूप मोठा वाव आहे. आता या संपूर्ण खेळात एकनाथ खडसे यांचं भविष्य काय असेल यावर सर्वांचं लक्ष आहे. येत्या सप्टेंबर 2026 मध्ये खडसे यांचा 75वा वाढदिवस आहे. या कार्यक्रमाला जर नितीन गडकरी किंवा स्वतः फडणवीस गेले तर खडसेंची भाजपामध्ये घर वापसी निश्चित मानली जाईल आणि शहा यांचा प्लॅन यशस्वी होईल. पण जळगाव मधील स्थानिक भाजप नेते गिरीश महाजन यांचा विरोध पाहत खडसे शरद पवारांसोबत राहताल की शहा यांच्या शब्दाखातीर भाजपामध्ये येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एक गोष्ट मात्र नक्की, महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी आणि दिल्लीच्या वर्चस्वासाठी जो खेळ सुरू आहे त्यात प्रत्येक नेता स्वतःचा पत्ता अतिशय हुशारीने टाकतोय. फडणवीस या चक्रव्यूहातून कसे बाहेर पडतात हे पाहणं रंजक ठरेल. RSS हा शहा यांना नमून फडणवीस यांना पंतप्रधानाचा चेहरा बनवतील का? देवेंद्र फडणवीस या सर्व पार करून 2029 पर्यंत मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करतील का? किंवा अमित शहा फडणवीस यांना साईडलाईन करण्याच्या राजकारणात यशस्वी होतील का? किंवा तुम्हाला काय वाटतं? या फक्त चर्चा किंवा तर्क आहे? वास्तविक असं घडतील का? कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा आणि मराठी पॉडकास्टला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.